हेच देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा जन्म हो का भलते याती परिणमी चुके हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा नामा म्हणे कमलापती हेच द्यावे पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा विठ्ठल
समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभं जगन्निहित पाणी मंडन मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथं वरं पुण्डरीकाय दातुं मुनित्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दौ परब्रह्मलिंगं भज पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका हेच देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान वैष्णव जगद्गुरु तुकोबाराय यांचा पूर्व अवतार असणारे शांती ब्रह्म विठुरायाचा लाडका लढीवाळ भक्त नामदेवराया यांचा 4 चरणाचा आणि या अभंगामध्ये संत श्रेष्ठ नामदेवराया देवाच्या महाद्वारामध्ये देवाच्या चरणाजवळ बसून विनम्र अभिवादनानं दोन्ही हात जोडून भगवंताच्या चरणाजवळ खूप गोड मागणं मागतात विठ्ठल सर्वांच्या पाठातला अतिशय सोपा अभंग नामदेवराया देवाकडे मागणं मागतात देवाच्या महाद्वारामध्ये भगवान परमात्म्याच्या जवळ आहेत आणि नामदेवराया देवाला म्हणतात देवा हेची देवापै मागले चरण सेवा खंडित देवा तुझ्याकडे आज माझं मागणं आहे देवा खरं तर साधू महात्मा मागतच नाही महाराज पण नामदेवराया देवाकडे मागणी मागतात मला फक्त तुझ्या चरणाची सेवा पाहिजे चरणाची सेवा आणि अखंड तुझ्या चरणाची सेवा पाहिजे मला किती पाहिजे दिवस रात्र तुझ्या चरणाची सेवा पाहिजे आणखीन काय पाहिजे महाराज सांगत
वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. मला त्या चरणाची सेवा घडत असताना देवा माझं वास्तव्य पंढरपुरात असलं पाहिजे आणि पंढरपुरामध्ये राहून अखंड सर्व काळ साधू संतांचा संग झाला पाहिजे. आणखीन काय पाहिजे महाराज तुम्हाला? महाराज तिसऱ्या चरणात सांगतात, जन्म हो का भलते याती परी मी न चुके हरिभक्ती. देवा कुठल्याही जन्मात घातला तर चालेल मला, पण मी पंढरपुरामध्ये जन्माला आलो पाहिजे आणि त्या जन्मामध्ये सुद्धा तुझीच भक्ती झाली पाहिजे. नामदेवराय शेवटी देवाला म्हणतात, देवा नामा म्हणे कमलापती हेच द्यावे पुरतापुरती. नामदेवराय सांगतात, देवा मी इथनं पुढे कितीही जरी जन्म मला आले तरी इथनं पुढे जे मागणार आहे ना हेच पुन्हा 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 साधू संतांची सेवा करावी, पंढरपूरचा वास मिळावा आणि तुझ्या चरणाची सेवा मिळावी. सर्व सरळ भंगाचा अर्थ तुमच्या पुढे मी मांडला. सेवेला सुरुवात करण्यापुढे थोडासा परिहार. मौजे कोणतं? दुपारी सांगलो पैसमाळ या नगरीमध्ये हे आज 7व्या दिवसाचे कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला. त्या कीर्तनाकरता तुम्ही गावातील सर्व भाविक मंडळी उपस्थित आहात. तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो आणि सर्व टाळकरी मंडळी, संगीत विशारद आदरणीय रामेश्वर महाराज सेलदरकर त्यांना सुद्धा अभिवादन देतो. खरं तर सांगू का, आज त्यांनीच कीर्तन करायला पाहिजे. आता त्याच्या पुढे काय बोलावं हाच मला प्रश्न पडलाय महाराज. इकडे आमचे रामेश्वर महाराज असतील, खंडोबा महाराज आहेत, सुंदर पप्पा शिवलिंग आपलं कपिल महाराज असतील. सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला आजचा जो अभंग आहे नामदेव महाराजांचा. आज नामदेव महाराज देवाकडे खूप गोड मागणं मागतात. ऐका, नामदेव महाराजांना मागण्याची गरजच पडत नाही. महाराज का मागण्याची गरज पडते? नामदेव महाराज अधिकार सांगतो. नामदेवराया लहान होते, लहान एकदम लहान होते. एक दिवसाचा प्रसंग आहे. नामदेवरायाच्या वडिलाला बाहेर गावी कुठेतरी जाण्याचा प्रसंग आला आणि सांगितलं पत्नीला, बरं का आज मी बाहेर जातोय आणि आजचा दुपारचा नैवेद्य नामदेवाच्या हातात देऊन पांडुरंग परमात्म्याला दाखवायला सांग. आणि दुपारची वेळ झाली, नैवेद्याचा वेळ. नामदेवराय बाहेर खेळत होते, लहान होते नामदेवराया. आईनं हाक मारली, नामा, अरे नामा. नामदेवराया धावत धावत आले घरामध्ये. काय आई, कशाला बोलवलंस? म्हणले तुझे बाबा बाहेरगावला गेलेत आणि तुला काय करायचंय? कीर्तनात बसल्या बसल्या चटईचे दोरे काढायचे. हा तस तर काही नाही का नाही. हा जिथं जागा भेटेल तिथं बसून घ्या. तुला काय करायचे? मंदिरामध्ये जायचे, रावळामध्ये, आणि देवाला नैवेद्य. मला सांगा, नैवेद्य दाखवण्याचा विषय आहे का चारण्याचा? हा आता उद्या काल्याच्या पंक्तीला पंगत आहे का नाही काल्याची? आता पोट कुठं ताट मांडलं तुम्हाला दाखवून बाजूला सरकलं चालेल का? मोठी शोकांकित आहे बघा ना. देवाला नैवेद्य दाखवतो, देव खातो महाराज. हा कोण कहताय भगवान खाते नाही, बेर शबरी जैसा खिलाते नाही. नामदेवरायला सांगितलं, नामा जा देवळामध्ये जा आणि देवाला काय कर, नैवेद्य दाखवून ये. आपण असं सांगतो ना आपल्या लेकराला. हो. नामदेवरायाने हातामध्ये ताट घेतलं, लहान नामदेवरायाचं रूप, अंगावर धोतर घातलेलं, आणि नामदेवराया धावत 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 विठुरायाच्या मंदिरामध्ये गेले. देवापुढे ते ताट ठेवले आणि बाजूला उभा टाकले. तर काय होतं नामदेव महाराजाला की देव खातो का देवाला नैवेद्य दाखवायचं? नामदेवरायाला एवढंच माहित, नैवेद्य कोण खाल्ला पाहिजे? देवांना. तुम्ही बोलत चला बरं का. आता चांगली ओळख झाली तुमची माझी, आहे का नाही? आता हे 4थं कीर्तन आहे महाराज. तुम्ही बोलले पाहिजे. पुढल्या वर्षी एकजण इथलंच कीर्तनाला उभा टाकलं पाहिजे 7 दिवसामध्ये. नैवेद्य देव खाईल म्हणून नामदेवराया बाहेर थांबले खांबाच्या आडवं. 5 मिनिटाला बघतायत. नामदेवरायाला खेळायला जायचं होतं बाहेर. पाहिलं जशाला तसा नैवेद्य होता, जशाला तसा. देवाकडे असं पाहिले, देवा खाल्ला नाहीस अजून तू? का माझ्या हातचा नको का तुला? चालत नाही का माझ्या हातचा? हा देव बोलतो का महाराज सांगा? हा देव बोलतो का? आणि न बोलता देव कसा राहील? तो त्याला म्हणावं तरी देव कसं? नामदेवराय देवाला बोलतात पण देव बोलतच नाही. नामदेवराय म्हणले, अरे बघ म्हणले, मी नवीन आहे म्हणले, हा मला खेळायला जायचंय. माझा तुझा संबंध आतापर्यंत कधी आला नाही, इथून पुढे तुझ्याशिवाय राहणार नाही म्हणले, तुझ्याशी संबंध राहणार. म्हणले तू काय केलं पाहिजे? नैवेद्य खाल्ला पाहिजे. पण देव कुठे नैवेद्य खातो का महाराज?
देव खायला तयार नाही. देवा असा कमरेवर हात ठेवून उभा टाकलेला एकटा. देवा खा ना देवा. अरे आजचा दिवस आहे, माझे बाबा उद्या येतीलच. उद्या येतीलच. कसं रामेश्वर भाऊ कशी विनंती घेत म्हणले दुपारचे कीर्तन सारून घ्यावं, संध्याकाळी मी पोहोचतोच म्हणले. हे का नाही. आता महाराज वावराच्या शेजारी वावर निघाल्यावर कुणालाही घ्यावंच वाटतंय. तिथलं तरी कसं सोडा दुपारचं होय. चाललं इथं चाललं कस तरी. आता होईल काही काटाकाठी बघू उद्याला आता. तरी गाठले काही कास ना. उद्या येतील ना माझे बाबा. तू आजचा दिवस तरी नैवेद्य खाना. देव खायला तयार नव्हता. बघ म्हणलं देवा मला बाहेर खेळायला जायचंय, आधीच वेळ झालाय, तू नैवेद्य खा. तू जोपर्यंत नैवेद्य खाणार नाही ना कपिल, नामदेवाने डोका आहे ना तिथं पायरी होती, पायरीवर आपटायला सुरुवात केली. रक्त भंबाळ डोकं झालं. काय भाव देवावर विचार करा, काय भक्ती असेल देवाबद्दलची. लहान वयामध्ये नामदेवराया त्या देवाकडे पाहतात, तू नैवेद्य नाहीतर माझं मस्तक या पायरीवर आपटायला लागले. आपटता देव प्रगट झाले. देवाने नामदेवराला पकडलं. नामा काय करतोस राजा तू. अरे खातो ना नैवेद्य. बरं एका अटीवर खातो म्हणले. मी नैवेद्य खातो पण इथनं पुढे कुणाला सांगू नको. ते कसं झालं सांगू का. नवीन तोटा खायला सुरुवात केली. ते शेजारच्या मित्राला काय म्हणते बघ मी खायला पण घरच्याला असं राहत म्हणले कुणाला सांगू नको. नामदेवराय होते ते ताट रिकाम झालं. घरी आले आपल्या आईजवळ ताट दिलं. आईनं नामदेवाकडे दुरूनच पाहिलं. असे ताटन तांब्याचा रिकामाच घेऊन आले होते नामदेव महाराज. नाम्या काय आई कुठे गेला होता. म्हणले देवळात तर गेलो होतो. आणि नैवेद्य काय झाला. म्हणले कशाला गेलो तुम्ही देवळात. नैवेद्य चारायला. मग खाल्ला देवानं नैवेद्य. खाल्ला नाही देवानं नैवेद्य. आता आईला कसा विश्वास बसेल. गेले कित्येक वर्ष तिचे मालक रोज जात होते आणि नैवेद्य फक्त देवाला टाकून वापस येत होते. त्यांना कुठं माहित होतं देव नैवेद्य खातो. पण विश्वास बसेना महाराज. नामदेवरायाला सगळेजण रागावले. नामदेवरायाचे वडील आले आणि दुसऱ्या दिवशी नामदेवरायाने पुन्हा हातामध्ये ताट घेतलं, नैवेद्य घेतला आणि मंदिरामध्ये गेले. नामदेवरायाचे वडील बाहेर एका खांबाच्या आडवं उभं टाकले आणि बघायला लागले. आणि देवानं नामदेवरायाला पाहिल्याबरोबर देवाला चळकाप सुटला. आज सुद्धा आलं म्हणले पोरग. आज सुद्धा काय करावं लागणार. नैवेद्य खावाच लागणार. आणि खाल्ल्याशिवाय काही गत्यंतरच नाही. पुन्हा नामदेवरायाचा देव नैवेद्य खायला लागले. ते नामदेवरायाच्या वडील दामूशेठीच ना. दामूशेठी वा चांगलं माहित आहे बा तुम्हाला. तर मला अवघड जाते कीर्तन करा एवढे जाणकार श्रोते पुढे म्हणल्याच्या नंतर का. दामूशेठी बघायला लागले आणि बघतात काय नामदेवरायाच्या हाताने देव नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. नैवेद्य हातीचा मूर्ती सामान्य महिमा संताचा. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. किती नामदेवरायाचा महिमा होता. त्या बाल रूपामध्ये पांडुरंग परमात्म्याने नामदेवरायाच्या हातातलं नैवेद्य खावं. इतका देव जवळचा, इतका देव जवळचा. आज नामदेवराया त्या देवाच्या चरणाजवळ बसून मागणं मागतात बघा. खूप गोड मागणं मागतात. का आज उपांत्य दिवस, उद्या काल्याचं प्रसादाचं कीर्तन आणि आदल्या दिवशी मागणीचा अभंग. खरं सांगू का साधू महात्मे आम्हाला एवढी छान शिकवण देऊन जातात. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जर विचार केला महाराज, तुकाराम महाराज स्पष्टपणे सांगतात
कुणाकडे मागणं हा काय आहे? गुन्हा आहे, गुन्हा. एकाने प्रश्न केला, महाराज मागणं गुन्हा आहे हो, मग तुम्ही कितीतरी अभंगामध्ये देवाकडे मागणं मागता? बरं मागणं का मागू नये? महाराज मागणं हा दोष आहे. मागणं मागल्यानं जो मागणं मागतो ना तो माणूस ज्याच्याकडे मागणं मागतो ना त्याच्या अंकित होतो. पण महाराज का मागणं मागायचं नाही? तुकोबाराय एका ठिकाणी सांगतात, कारण आमच्या वडिलाची रीत वडिलाची रीत वडिलाची रीत वडिलाची रीत टाळ्या वाजवा बरं. खरंच पैसमालच्या वर्षी भाग्यच उदयाला आले. बहुजन्म समर्चित येणं महाराज. कितीतरी दिवसाचं पुण्य उदयाला यावं लागतं. त्यावेळेस अविनाश भाऊ सारखे, आमच्या रामेश्वर भाऊ सारखे गायक इथे भेटतात. आता जर सध्या ते कीर्तन करतात, फीस वाढलीच त्याची. आता मी बाहेर घेऊन जातो ना, कोणी रोजचे इतकी तरी द्यावी लागते. 200 नाही किती नोटा, किती शून्यवरी 3 शून्य, बरोबर आहे का? एका कीर्तनाची चाल म्हणायची आणि ते कितीला येते? असं असतंच महाराज. जिथं प्रेम असतं ना तिथं मोल नसतो, फक्त प्रेम प्रेम. तुकाराम महाराज सांगतात, काही मागणे ते अमानुचित वडिलाची रीत जाणत असे. खूप लक्ष देऊन ऐका, तुम्हाला सुटेबल जसं समजल ना तसं सांगण्याचा प्रयत्न करतो. मला समजून घ्या तुम्ही, कारण मी नवीन कीर्तनकार आहे. खरं सांगतो मला. तुकाराम महाराज स्पष्टपणे सांगतात, मागणं हा गुन्हा आहे. गुन्हा म्हणजे काय? मागणं मागूच नये माणसांनी. काही लोकांनी प्रश्न केला, महाराज तुम्ही मागता ना? महाराज साधू संत सांगतात, मागण्याची आमची परंपराच नाही म्हणे. महाराज तुकाराम महाराजांच्या कुळाचा जर विचार केला, नामदेव राहायचाच अवतार तुकाराम महाराज आहेत ना, बरोबर आहे? तुकाराम महाराजांचा जन्म झाला नव्हता. तुकाराम महाराजांचा जन्म झाला नव्हता. बोलोबा त्यांच्या वडिलांचं नाव आणि त्यांच्या आईचं नाव काय? काय हुशार लोक आहेत बापू इस्माल मधले. तुम्हीच करावं पुढल्या वर्षी कीर्तन, नक्काच मला बोलू. हेच वाटायला तुमच्या पुढे बोलायचं म्हणजे का? कणकाई माता बरेच दिवस झालं मुलगा झाला नव्हता, संतान नव्हती. बोलोबा महाराज दर वारीला पंढरपूरला जायचे. बरेच दिवस झाले. आणि सांगू का, कधीतरी आपल्या मालकाला म्हणलं पाहिजे, काय त्यांनी मलाही दाखवा ना. संसारात सुख लागत नसेल तर हरिनामाच्या गजरात सुख मिळेल संसारी. किती गोड अभंग आहे बघा. हट्ट केला पाहिजे पत्नीने सुद्धा मालकाकडे. पण कोणता हट्ट केला पाहिजे? माऊलीच्या दर्शनाचा हट्ट केला पाहिजे. का हो, यावर्षी आपण बिजेला देहूला गेलं पाहिजे, माऊलीच्या समाधी सोहळ्याला गेलं पाहिजे, 1 महिन्याची वारी केली पाहिजे. हा हट्ट केला पाहिजे. ते हट्ट आम्ही करत नाही महाराज. कोणत्या वरात कापसाची त्या कोणती लावायची, कोणतं बियाणं कोणतं घ्यायचं, हा हट्ट करतोय, बरोबर आहे का नाही? आज ती कणकाई माता बोलोबा महाराजवळ गाराणं करते. काय म्हणले मालक, कितीतरी वर्षाची परंपरा आपली आहे. मी कशा करता सांगतोय, तुकाराम महाराजांच्या परंपरेमध्ये मागणं कोणीच मागत नव्हतं देवाकडे. आणि त्या तुकाराम महाराजांची शिकवण आहे, मागणं मागायचं नाही. पण संत महात्मे मागणं मागतात. का मागतात? साधू संत मागणं मागत नाहीत. जगाची सवय लागली जगताला मागणं मागण्याची. ते मागणं कसं मागायचं हे मागून दाखवण्याकरता साधू संत मागणं मागतात. महाराज आम्हाला सांगतात मागणं कसं मागितलं पाहिजे. ती माऊली गाराणं करते, महाराज मला वारीला घेऊन चला ना पंढरपूरला. किती दिवस झाले हो, किती दिवस झालं. दर वर्षाला म्हणते वारीला चला घेऊन चला म्हणते. पण तुम्ही काय करता? मला कधीच घेऊन जात नाही. बोलोबा महाराज म्हणले तुला घेऊन जायला हरकत नाही म्हणले, पण तुमचा स्वभाव असतो काय, देवाच्या दरबारात गेल्याबरोबर काही जरी नाही मागितलं, देव बाप्पा मला काय कर सुखात,
ते कसलं राहते सुख महाराज, किती सुखात ठेवू द्या, कोणतीच माऊली म्हणणार. आम्ही कधी कधी घरी गेलो का, महाराज काय सांगाव, मी आहे म्हणून ह्या घरात टिकले. म्हणजे तुमच्या घरचं कसं, आमच्या घरचं असंच आहे महाराज. मी आहे म्हणून ह्या घरात टिकले. या जगात माझ्या एवढं दुःख कुणालाच नाही. प्रत्येक माऊलीचं हेच घराणं. आता ती माऊली काय म्हणते, किती दिवस झालं म्हणते पंढरपूरला घेऊन चला. बोलोबा महाराज म्हणले, मी पंढरपूरला घेऊन जातो, पण एका अटीवर, तिथं गेल्याच्या नंतर तू देवाकडे काहीच. तुम्ही होता का तिथं त्यावेळेस? दुपारी दिसले नाहीत बघा कीर्तनाला, तुम्ही नव्हता का दुपारी? काहीच मागायचं नाही. पण शेवटी माऊलीचा स्वभाव ठरलं. 1 महिन्याची वारी पूर्ण झाली, पंढरपूरमध्ये राहिले आणि दर्शनाची वेळ आली. पूर्वीचा काळ होता, पुरुषांची दर्शन रांग वेगळी आणि महिलांची वेगळी. बोलोबा महाराजांचं दर्शन लवकर झालं, महाराज पुढे निघून गेले आणि ह्या माऊलीच्या दर्शनाची वेळ आली. महाराज, त्या बोलोबा महाराजाचा अधिकार इतका होता. तुकाराम महाराज ज्यावेळेस विठुरायाच्या मूर्तीसमोर जायचे ना, देवाची मान इतकी झुकायची महाराज, कारण तुकोबारायाच्या देवावर इतके ऋण झाले होते, इतक्या वाऱ्या झाल्या होत्या. देव तुकोबारायाला म्हणायचे, तुकोबाराया अहो काहीतरी मागा, अहो किती किती तुमचे माझ्यावर उपकार झाले, अहो तुमच्याकडे बघण्याची माझी हिंमत होत नाही हो. हा तुकोबारायाचा अधिकार होता. बोलोबा महाराज पुढे गेले, माता त्या विठोबाच्या मूर्तीसमोर उभा राहिल्या आणि आज देव